आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। येवला दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबन, समान संधी आणि सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले। मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला येथे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे मोफत वितरण करण्यात आले। भारत सरकारची राष्ट्रीय वयोश्री योजना आणि केंद्र शासनाच्या ADIP योजनेअंतर्गत ALIMCO यांच्या सहकार्याने तब्बल 980 लाभार्थ्यांना विविध उपकरणे देण्यात आली। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र, काठी, कुबडी, वॉकर, व्हीलचेअर आणि कमोड चेअर, तर दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, वॉकर यांसह विविध सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात आले। यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की दिव्यांग व्यक्तींकडे दयेच्या भावनेने पाहण्याची गरज नसून त्यांना समान हक्क, समान संधी आणि सन्मान मिळाला पाहिजे। योग्य साधने आणि संधी मिळाल्यास दिव्यांग बांधव प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात। दिव्यांग बांधवांना स्वावलंबी करण्यासाठी आतापर्यंत सुमारे 700 इलेक्ट्रिक सायकली उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहे। महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मंजूर करण्यात आले असून येवला उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी महिन्यातून एकदा शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली। कार्यक्रमाला आमदार किशोर दराडे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।